आता तू कुठं चालला आता? हा, तूही चालला काय आता घर सोडून? हा, तूही चालला काय घर सोडून आता? काढले बॅग ना काय त्यात कपडे वपडे पॅक पुक करून कुठं चालला आता तू? अहो घर सोडून गेल्या चाललो आई. आता हे गेली ना. हा, आता हे रागा फुगून गेली ना माहेरी. तर जातो आता, आणतो ना आता तिले. आता काय करू मग? आता काय तसंच राहू देऊ काय तिले? हा, इकडे एवढे कामं धंदे पडले, हे आहे माझ्या कामं राहते. हा, आता नवीन ठेका घेतला, सकाळी जाणं आहे. हा, तिकडूनही लवकर येणं आहे. हा, मग आता कामं धंदे करायला पाहिजे नाही काय? जातो आता ना, आणतो बा तिले. आता काय करायचं राहिलं आता तुम्ही ना तर केले आता चांगले झगडे भांडणं करून आता झालं. आता ह्या निकाल लागला आता तुमच्या झगड्या भांडण्याचा. गेली ते आता रागा फुगून. आता आणा तर लागन ना तिले का? आता तसंच ठेवू आता? तूच सांग आता. बापा बापा, जा ना बायकोच्या मागं. हा, आता कामच कोणते राहिले आता? जा आता बायकोच्या मागं. थोडीशी रागा फुगली नाही फुगली का चालला तिले आणाले? हा, राहू दे ना. हा, तू होऊ दे ना थोडीशी अकड तिची कमी. थोडंसं बोललं नाही बोललं का रागा फुगून चालली जाते आणि तू तिच्या मागं घुमत राहतं. म्हणून तर बसली ते डोक्यावर. हा, असाच ठेव चांगला डोक्यावर बसून. हा, चांगला असा लाडच करत राहीन तिचा. अहो लाडाची गोष्ट नाही आई, लाडाची गोष्ट नाही आहे. आता तू सांग. हा, आता अशी जर पाहूनपणे गेली राहिली असती तर काही फरक नाही पडला असता. हा, आणि आता गेली ते कशी गेली? हा, आता इथून तुम्ही दोघी जणी भांडल्या. हा ना, मग ती तशी रागा फुगून चालली गेली. हा, मग आता तिला जर आनंद नाही, मग अजून तिकडे फालतू एवढ्या दिवस जर राहिली ते तर फालतू अजून आपलीच बदनामी करून तिकडे. हा, का बाबा माझी सासू अशी, माझा सासरा असा. हा, आपलीच बदनामी करून. म्हणून म्हणतो जातो तिले ना घेऊन येतो. काय फालतू आता ते झगडे भांडणं करायचं हे राहिलं का? आता तू सांग बरं आता. नाही नाही बाबा, आता झगडे भांडणं करायचं काय राहिलं आता? आता बायकोशी आता भागत नाही आता तुमचं. हा, जाय घेऊन ये जाय. घुमत राहा बायकोच्या मागं. अहो आई, बायकोच्या मागा नाही घुमून राहिलो मी. हा, आता तूच सांग ना. आता काय असेच मग आता असेच झगडे भांडणं करत राहतं काय? तूच सांग बरं आता. मग आता आणू नाही तर काय करू मग आता? हा, आता तसंच राहू देऊ काय मग? जा ना, जाय. मस्त लाडागोडी लावतील. हा, तुला काय वाटते येईन ते तर अजून तुझ्यापेक्षा नाटकीली आहे. हा, चांगली तुला अजून मागं घुमवते. तुला काय वाटते का तू आता न्यायला चालला तर ते येईनच त्या संग? हा, कपडे वपडे बांधून करून ते तर अजून राहते आणि तुला तसंच मागं घुमवते. पाहिन तू तसंच घुमवते तुला मागं. तू चालला बा मोठा. आता काय करतो आता मागं तू घुमाच लागेल ना. हा, आता तर काय आता गेली मग आता ते तर मग आता तिला आणण्यासाठी आता नाटकं करून तर तिचे नाटकं झेलाच लागेल आता. करायचंच काय राहिलं आता माणूस. तुला तर माहिती आहे आता. हा, बायको गेली तर दहा दडाव मागं घुमा लागते आता. एक तर बायको सोडून चालली गेली तर दुसरी बायको भेटायला आता मुश्किल आहे. हा, आता जवान पोरायलेच तर नवीन लग्नवाले तर बायका भेटून नाही राहिल्या. हा, मग आता आमच्या बायका चालल्या तर आम्हाला भेटन काय बायका? तू सांग बरं. काय बायका नाही भेटत म्हणतो? अशा कशा नाही भेटत? आता एवढ्याले भकाड लग्न होऊन राहिले तर. हा, चांगले बना ना, चांगल्या कमाईचे बना, चांगले मस्त चांगल्या रस्त्यानं लागा. असे कसे नाही भेटत? हा, अशा कशा नाही भेटत बायका? चांगल्या तर पोरी आहे. हा, पण तुमचेच गुण आहे ना, अबध गुण आहे तुमचे. मग कशा काय भेटन तुम्हाला चांगल्या बायका? हा, असं राहते ते. चांगल्या बायका भेटायसाठी माणसातही चांगले गुण पाहिजे. हा, मस्त चांगले कामं धंदे करावं, मस्त चांगला आपला पैशाच्या मागं लागावं. हा, तुम्ही राहता निरा पोट्टाड्या बरोबर टाइमपास करत. आता 200-300 रुपये कमावता, 100 रुपये उडवता आणि राहता कवाल्या करत मित्राबरोबर. हा, पण असं नाही का चांगल्या कामं धंद्याला लागावा, चांगला पैसा पाणी कमा. हा, ते नाही समजत तुम्हाला. आता गुन्हा तर चांगलेच आहे वाई माई. हा, माया काय आता गुन्हा बेकार आहे का? तू सांग बरं. हा, खरं नाही खात, दारू नाही पित, सुपारी नाही खात. हा, मग आता एवढे चांगले तर गुन्हा आहे, आपल्या कामं धंद्याला लागतो. आता फक्त बा आता कसं आहे, आता सगळे आपापल्या पोरीनं खाते, आपापल्या पोरीनं कमावते. आता लहानपणापासून आम्हाला अशी लाईन भेटली म्हणून आम्ही आता कमी कमवून राहिलो. हा, लहानपणापासून जर आम्हाला चांगली लाईन भेटली असती तर आता आम्ही महिन्याचे 50-60 हजार रुपये किंवा लाख रुपये कमवत राहिलो असतो. हा, मग ह्या फरक राहते ना संगतीचा. आता तुम्ही तसं वातावरण दिलं नाही लहानपणापासून. जाऊ दे सोड, एवढ्या गोष्टी नको करू तू. जाय आणि त्या बायकोला आणायला जाय पहिले. हा, आता मला तर विचार शिवणाला बापा सासूरवाडीत काय होईन आता. हा, एक तर माझी सासू आहे कडक. हा, ते आता हिनं गेल्यावरही बायकोनं पार भडकवलं असं ना तिले. हा, माझी सासू अशी, माझा सासरा असा. हा, मग माझ्या नवराही माही कड नाही घेत असं तसं चांगलं भडकवलं असं तिले. हा, ते आता गेल्यावर माझ्यावर भडकन ते. पाहतो बा आता काय होते तर. तू आहे बाबा एवढा ऐकून राहिला, नाही दुसरा राहिला सर एवढी टसन ऐकते काय कोणाची? काय करता येईल, निघून चाला लागते. आता घरं तोडण्यात मजा नाही आहे, घरं जोडण्यात मजा आहे. बापा बल्ले आखलीच्या गोष्टी सांगून राहिला रे. जाय ज्ञान द्या बायकोले. ठीक आहे, पाहतो मग. आज संध्याकाळी जमलं तर येतो, नाही तर मग करून मुक्काम. ठीक आहे ना, काही विषय नाही. काय म्हणे हो पुरी? हा, जावयाचा फोन आला होता ना, काय म्हणे? काय म्हणणार आहे मले? त्याचं चालू आहे कालपासून तेच. हा, मी घेवायला येऊन राहिलो. हा, येजो संग तेच चालू आहे त्याचं. काय म्हणणार आहे दुसरं? हाव काय? मग काय म्हटलं होत्या? काय म्हणणार आहे? मी सांगितलं त्याला. हा, मी काही येत नाही म्हटलं सध्या 2-3 महिने. हा, आणि तुम्ही काही मागं घुमू नका म्हटलं. काही आता यावाची गरज आहे नाही म्हटलं. हा, त्याला मी सोप्पा सांगितलं सारख्या भाषेत. हा, सध्या काही या नका म्हटलं तुम्ही. हा, मी राहतो म्हटलं 2-3 महिने आईच्या घरी. आता काही येत नाही म्हटलं सध्या. हा, तरी त्याचं चालू होतं. नाही मी येऊन राहिलो घ्यायले, मग येजोन, मग कामं धंदे चालू आहे. हा, मग चांगला कॉन्ट्रॅक्ट घेतला एका ठिकाणी, मग तिथं लवकर जावं लागते.
चालू आहे त्याचं तेच गोड गोड गोष्टी करणं. हा मी कुठे येतो त्याच्या गोड गोड गोष्टीमध्ये? मला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे म्हणून. हा मी सांगितलं त्याला सप्पा, हा मी काही येत नाही म्हटलं, तुम्ही किती गोड गोड बोला, मी काही येत नाही म्हटलं, आता लय झालं म्हटलं. आता नेहमी 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 ऐकणं चालूच आहे. हा किती ऐकायचं राहिलं आता? हो ना, ऐकायची बी काही लिमिट असते ना. हा बोलणाऱ्याला समजायला पाहिजे किती बोला काय बोला म्हणून. हा नेहमी 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 बोलणं आता आता नाही होत ऐकून ऐकणं. हा सांगून ठेवलं आता मी त्याला एकदा, काही येऊ नका म्हटलं तुम्ही. तुला काय वाटते आता का बा तू आता जवायला मना करशील याले तर काय जवाई येणार नाही तुला घ्यायले? हा जवाई तर येतेच तुला घ्यायले. हा जवाई तर येतेच, जवायाकडून कुठं राहिनं होते. तसाही तुझा नवरा थोडासा समजदार आहे. हा घरदार घेऊन चालते, सगळं निघून चालते, समजते त्याले घरादारात चालूच राहते बा अशा गोष्टी म्हणून. हा आणि त्याच गोष्टी तुला नाही समजून राहिल्या. म्हातारपणात होतेच आता माणूस चिडचिड, तेवढं समजून घ्या लागते आपण बी. हा आता तू त्याच्याबरोबर तोंडातोंडी करत राहशील, मुजोऱ्या करत राहशील तर वाद अजून वाढते. हा आता काय बोललंय ते इकडून ऐकायचं आणि तिकडून सोडून द्यायचं, ह्या गोष्टी करायला लागते आता ह्या वयात. तुलाही समजत नाही, तूही आपल्या मुजोऱ्या करत राहतं. हो घे ना तुम्ही तर जवळची साईड घेतं. हा ना, तर माझ्या साईडनं तर बोलूनच नाही राहिली, जवळच्या साईडनं बोलतं तुम्ही. तसं नाही आहे व, जवळची साईड ना तुझी साईड असं काय अलग अलग आहे काय? हा जे आहे चांगलं ते तुला सांगून राहिली. हा आता तुला काय इथं ठेवून काय तू आता घर तोडू? हा एवढी चांगली ग्रहस्थी चालू आहे. हा ना आता तुला काय घर मोडाचे कामं करू काय मी? तूच सांग आता. हा याचे कामं करणं शोभते का आता? घर मोडाचे काम नाही करावं लागत बाई, घर जोडाचे काम करावं लागते. हो ना. हा जाय तू बी तशीच आहे, येऊन राहिला तुझ्या जवळ आता. हा रस्त्यानंच आहे, बोलून घेतो त्याच्या संग. बरं बरं येऊ दे ना. आले वाटते जवळ, दरवाजाची बेल वाजली. जाय बरं, पाय बरं कोण आलं तर. मी गे नाही जात पाहिले, जाय तूच ना पाय कोण होय तर. हो ना तर. बरं बापा मीच जातो पाहिले कोण आलं तर. नमस्कार मामीजी, नमस्कार. नमस्कार जवाई बुवा, नमस्कार नमस्कार. या धुवा ना हात पाय की धुवा जवाई बुवा, आणि या घरात. हो हो मामीजी, धुतो. आता कसं आहे, आता उन्हाळा भल्ला तपून राहिला जवाई बुवा. हा एवढा उन्हाळा तपून राहिला, 40-42 टेम्परेचर चाललं उन्हाचं. हा तर कसं आहे, इकडून तिकडून बाहेरून आल्यावर थोडंसं पायावर जर थंड पाणी उघडलं तर तेवढंच थोडंसं थंड वाटते. मस्त मस्त थंड थंड पाणी काढलं आताच विहिरीतलं. हा बाल्टीनं मस्त धुवा हात पाय, मस्त थंड पाण्यानं फ्रेश व्हा आणि या बसा मग. हो मामीजी, ठीक आहे ना, धुतो ना मस्त थंड पाण्यानं हात पाय धुवून घेतो. कशी आहे मग जवाई बुवा, तब्येत पाणी की कशी आहे? हा सगळं मजेत आहे घरी घरी? बरी आहे ना मामीजी, तब्येत पाणी की सगळी व्यवस्थित आहे. तुम्ही सांगा तुमची तब्येत पाणी कशी आहे? हा अजून मामाजीची तब्येत की कशी आहे? आमच्या तब्येती मजेतच राहते बा जवाई बुवा. हा आमच्या तब्येती मजेतच राहते. सपना काय म्हणते मामी? हा सपनाची तब्येत कशी आहे? आता तुम्ही विचारा बा जवाई बुवा सपनाले कशी काय तब्येत पाणी आहे तिची, तर काय हालचाल आहे विचारा बा आता तुम्ही. आता मामीजी मी तर तिला विचारू थकूनच गेलो. हा आता सांगितलंच असं तिनं, काल आली ते इकडे तर कालपासून तर तिनं सांगितलंच असं म्हणा. तर मी तर तिची तब्येत पाणी विचारू बाबा परेशान होऊन गेलो. हा सांगायला तयारच नाही. हा समजायला तयारच नाही. ते किती समजावून सांगावं तरी. हा तुम्ही सांगून पहा बा आता काय म्हणते काय नाही तर. आता मी इथं समजावलं बा जवाई बुवा, मी समजावलं आता तिले. हा तिले आता आली तेव्हापासून समजावणं चालूच आहे का बा आता होतच राहते. आता सगळ्या घरात आता कसं आहे, लहान मोठे झगडे तर चालूच राहते. हा एवढ्या लहान गोष्टी काही मनावर घ्या नाही लागत. हा एवढ्या गोष्टी जर मनावर घेतल्या तर मग एक दिवस काढणं मुश्किल होऊन जाते. सगळं तर समजावणं चालूच आहे बापा तिले. हा आता किती समजावा तुम्हीच सांगा ना आता. हा सासू आता काही एवढ्या डेंजर राहते का 2 टायमाचा खाणंही बरोबर खाऊ नाही देत. हा एवढ्या डेंजर राहते. हा मग आता ह्या तरी बऱ्या आहे का थोड्याशा फक्त चिडचिड करत राहते, थोड्याशा बोलत राहते. त्याचा स्वभाव असा आहे तसा, बोलणं चिडचिड करणं. हा आपण तेवढं त्याची सवय सोडून त्याचा स्वभाव समजून त्या गोष्टी इग्नोर मारून टाका. हा एवढं काही कानीमानी घ्यावं नाही गोष्टी. एवढ्या गोष्टी कानीमानी घेत राहिल्या तर एक दिवस काढणं मुश्किल आहे, झगडे वाढणंच आहे. मग आता तेच तर समजावणं चालू आहे मामीजी तिले. हा तेच तर समजावणं चालू आहे. मी तर तिला किती दिवसापासून तेच समजावून राहिलो बाबा आता हे सगळं जे काही आता ते चालूच राहते आता सगळ्या घरामध्ये. हा एवढे लहान मोठे झगडे हा एवढं तर चालूच राहते. कोणत्या घरी तर याच्यापेक्षा बेकार होते. हा पण तरी तिथं सुना राहते ना, हा बायका राहते ना. असं थोडी आहे का थोडंसं कोणी बोललं तर येऊन जायचं, हा तोंड फुगून बसलं राहायचं, नवऱ्यासंग बोलणं नाही, हा घरात कामं करणं नाही, राग आला तर. ह्या कोणत्या गोष्टी झाल्या मामीजी तुम्ही सांगा बरं. हा आता एवढ्या गोष्टी तर सगळ्या घरामध्ये चालूच राहते, तेवढं आपणही समजून घ्या लागते. एवढ्या लहान गोष्टी जर आपण समजू नाही तर मग रोज सकाळ संध्याकाळ झगडेच होणार आहे मग सासू सुनायचे. हा मग तेवढं तर आपल्याला निघून चाललंच आहे. आपल्याला माहिती आहे ना आपला स्वभाव कसा आहे. हा सासूचा स्वभाव कसा आहे. हा इकडून ऐका आणि तिकडून सोडून द्यावं लेकाले, एवढं हे आहे तर. मोठे मला समजावून राहिले तुम्ही दोघं बी. हा राहून पाहिजा ना दिवसभर घरी राहून पाहिजा, मग समजून तुम्हाला कसा आहे तर. मग समजून तुम्हाला स्वभाव कसा आहे तर. हा नेहमी सकाळी उठला तेव्हापासून संध्याकाळपर्यंत चिडचिड करत राहणं, निरा बोलत राहणं. हा प्रत्येक कामात टोकत राहणं. हे असं काऊन केलं आणि ते तसं काऊन केलं. हा हे इकडे भाजी काऊन सांडली आणि ह्या इकडे कचराच आहे, हे झाडझुडच करायचं राहिलं. हा एवढं आता शब्दावर 5-5 मिनिटानं मला कामं सांगा. हा तर मग काय होय मग आता.
दिवसभर कामं तर करतच राहतो ना मी. सकाळी उठले तेव्हापासून रात्रीच्या झोपेपर्यंत कामच राहते माया मागं. हा एकटीलेच करणं एवढे कामं. मग एवढे कामं करूनही माया मागं असं टेंग राहीन तर कसं वाटेल मला? हा ते तर मॅड झाल्यासारखं होऊन जाते दिवसभरात तर घरातल्या घरात. तुम्ही राहून पहा एखाद्या दिवशी, मग सांगा मला. ते तर आहेच म्हणा. आपण काय आता म्हाताऱ्या लोकांच्या नांदी लागणं पुरते काय? पहिले असतं त्याच्या वयानं त्याच्या तरासाच्या यानं ते लोक तसेच चिडचिडून जाते. आणि त्याच्यात आपण जर त्याला काही जर बोललं तर मग अजून मुजऱ्या करते, वचकावून धावते. हा स्वभावच राहते म्हाताऱ्या लोकांचा. एवढं काही हे नाही व्हावं लागत त्याच्याबरोबर आपण बी. हा मग काही हेच नाही ना मग समजदारीचा, आपल्या समजदारीचा काही फायदाच नाही. एवढ्या गोष्टी मला समजावल्यापेक्षा तुमच्या आईला समजावा ना. हा त्याला सांगा एक दोन गोष्टी. साऱ्या गोष्टी मला सांगता मलाच सुधरत. हा ना तुमच्या आईला की नाही सुधरत काय? हा मीरा वचकावून धावणं, कोणाही संग टेटरपणानं बोलणं. हा साऱ्या मूल्यात कोणी ढंगानं चांगलं बोलत नाही. बाबा तू स्वभावच आहे तिचा. आता लहानपणापासून आता तू स्वभावच आहे. मग आता काय करायचं राहिलं? आता पुन्हा जिंदगीत स्वभाव नाही बदलला तिचा. आता काय म्हातारपणात स्वभाव बदलायला लावतो तू? हा आता जे आहे ते निघून घेणं आहे आपल्याला. आपल्या आता जिंदगीचा गाडा आता आपल्याला चालवा लागेल ना, एकामेकाला समजून घेऊन. हा अशानं कसं होईल मग? आपला गाडाच नाही चालायचा मग तो. हा जाऊ द्या, मला काही त्या मोठ्या गोष्टी नका सांगा तुमच्या. हा त्या गोड गोष्टी बोलू मला तुमच्या गोष्टीत पहिला होता. हा आणि तुमचं तेच चालू आहे मगांपासून. हा तुम्हाला सांगितलं मी काही येत नाही सध्या, राहतो म्हटलं मी 1-2 दिवस. राह ना तर मी काय मना करून राहिलो काय तुला? हा तू आता आईच्या घरी राहिले, मी काय मना थोडी करायचं राहिलो तुला. तू राह, जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राह. फक्त माझं म्हणणं असं आहे की अशी रागा फुगून आली तर अशा परिस्थितीत नको राहू. हा मग जेव्हा पाहून पण येशील तेव्हा तू मी संग राहू लेकाले मस्त. तू चाल, मी समजून सांगतो आईले. हा मामीजी बोलते आई संग, आहे ना मामीजी? हा जवाई बुवा थांबा, आता इनबाईला फोन लावतो मी आज संध्याकाळी. इनबाईलाच इथं बोलावून घेतो. हा काय तर इथं त्याच्या संग गोष्टी माता करून घेऊ मस्त. ठीक आहे ना मामीजी, तसं करा मग. लावा फोन, लावा तुम्ही आणि बोलावून घ्या माझ्या आईले बी इथंच. असं आहे बा मग मित्रांनो आता आमच्या घरी. तुम्ही सांगा बा कसं वाटते तुम्हाला तर. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं मराठी धमाल कॉमेडी हे नवीन चॅनल आहे, तर चॅनलला भरभरून सपोर्ट द्या. आणि तुमच्या मित्रपरिवारात व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. भेटू उद्या नवीन भागात.